अरे पवन, कुठे आहेस रे तू? इकडेच आहे. अरे अमन आला की नाही? खूप उशीर झालाय रे राजा. आई तू काळजी करू नकोस, मी बस स्टँडवर जाऊन बघतो. दादा दिसला तर त्याला बरोबरच घेऊन येतो. बरं चालेल, तू लवकर जा बस स्टँडवर. आईच्या सांगण्यावरून पवन बस स्टँडवर भावाला शोधायला जातो. थोड्या वेळातच त्याला त्याचा भाऊ चालत येताना समोरून दिसतो. अरे दादा, आज खूपच उशीर केलास तू. अरे काय सांगू तुला, खूप थकलोय मी. मग ते दोघं घरी आल्यानंतर पवनने आपल्या मोठ्या भावाला पाणी प्यायला दिलं. त्याची आई पण तिथेच येऊन बसली. काय झालं रे, आज खूप उशीर केला तू? काय करू आई, ही शहरातली माणसं ना खूप फसवी आहेत. अरे पण झालं काय ते तरी सांग. अगं आई, खत हवं होतं ना शेतासाठी, पण दादा तू तर खत आणलंच नाहीस. तेच तर सांगतोय ना, सरकारी समितीमध्ये खत नव्हतंच आणि बाहेर दुकानदार तर वाटेल तशी किंमत सांगत होते. 10 रुपयाची गोष्ट 20 रुपयाला देतात. 200-250 रुपये एका पोत्या मागं काढतात म्हटल्यानंतर मग कसं करणार? हो बरोबर आहे तुझं. म्हणजे हे लोक किती कमवत असतील ना दादा. हो ना, गावात लोक केवळ मेहनत करत राहतात, खरी कमाई तर शहरातच आहे. 2 रुपयाची गोष्ट 4 रुपयाला आणि 4ची 10 रुपयाला. सकाळी गेला होतास, काही खाल्लंस की नाही? भूक तर खूप लागली होती आई. विचार केला काहीतरी स्वस्तच खाऊन घेईन. पाणीपुरीवाला दिसला एक, तो पण शहाणा म्हणाला 10 रुपयाच्या 3 पाणीपुरी देईन म्हणून. अरे देवा, आपल्याकडे तर 10च्या 5 मिळतात. हो ना दादा, आणि ते पण किती चविष्ट. अरे मी तर एकच प्लेट खाल्ली आणि काय सांगू, इतकी वाईट चव होती ना, माझे तर 10 रुपये वायाच गेले म्हणायचे. भूक मेली ते तर वेगळंच. मी उद्याच तुझ्यासाठी पाणीपुरी बनवतो. हो, खूप दिवस झाले तुझ्या हातची पाणीपुरी खाऊन. उद्या नक्की कर. मग दुसऱ्या दिवशी? आई कुठे आहेस? काय झालं, का ओरडतोयस? तू तर म्हटली होतीस ना की पाणीपुरी बनवण्यात तू मला मदत करशील म्हणून. अरे मला सांग, मी मदत करतो. अरे नाही, मी फक्त अशीच गंमत करत होतो. मी पुऱ्या पण केल्यात आणि पाणी पण तयार केले. आता लवकर तुमची प्लेट घेऊन या. पाणीपुरीवाल्यासारखाच एक गमचा टाकला आणि आपल्या दादाला आणि आईला पाणीपुरी खाऊ घातली. खरंच पवन, तुझी पाणीपुरी ना त्या शहरातल्या पेक्षा 100 पटीने स्वादिष्ट आहे. हो खरंच, तू एक काम का नाही करत, पाणीपुरीची गाडीच सुरू कर. अरे देवाने तुला एवढं चांगली हुशारी दिलीये, त्याचा उपयोग कर. बिझनेसचं तर माहित नाही, पण याची बायको ह्याच्यावर जाम खुश असेल. एवढी चांगली पाणीपुरी जो करतो. दादा, माझ्या बायकोबद्दल बोलतोयस? आधी स्वतःचं तर लग्न कर आणि तू काळजी करू नकोस. मी वहिनीला पण अशीच पाणीपुरी शिकवीन, म्हणजे ती पण खुश होऊन जाईल. पवनचं बोलणं ऐकून आई आणि दादा दोघंही हसू लागतात. असेच काही दिवस गेले आणि मग अमनचं लग्न होतं. काही वर्षांनी पवनचं लग्नही पार्वतीशी होतं. दोन्ही मुलांचं लग्न करून नंदा खूप खुश होती. आई, आज ना पाणीपुरी खायचं खूप इच्छा होतीये. हो आई, मला पण खूप इच्छा होतीये. इथे गावात पाणीपुरी मिळत नाही का? पाणीपुरी खायची आहे तुम्हाला, पण तुम्ही हसताय का? तू अजून तुझ्या नवऱ्याला पुरेसं ओळखलेलं दिसत नाही. तो इतका भारी पाणीपुरी बनवतो ना, तू खाल्ल्यावर बोटच चाटत राहशील बघ. खरंच का भाऊजी? चला तर मग आजच सगळ्यांना पाणीपुरी खाऊ घालतो. त्या दिवशी सगळ्यांनी मिळून पवनला पाणीपुरीसाठी मदत केली. मी लवकर माझी प्लेट घेऊन येते, मला तर थांबवतच नाहीये. हो पार्वती, आमच्यासाठी पण घेऊन ये, जरा खाऊन तर बघू दे. पवनच्या पाणीपुरीचा स्वाद नंदा आणि अमनला तर आधीच माहित होता, पण त्या दिवशी पार्वती आणि अनितानेही त्याचं खूप कौतुक केलं. आणि मग खरंच सांगतेय भाऊजी, तुम्ही ना शहरात जा आणि तिथे पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करा. तिथे तुम्ही 10च्या 3 दिल्यात ना, तरी सुद्धा लोक गर्दी करतील. हो, हे तर अगदी खरं आहे. मी तर आतापर्यंत एवढी स्वादिष्ट पाणीपुरी खाल्लीच नाहीये. काही महिने असेच निघून गेले. मग एक दिवस त्या कुटुंबात एक नवीन पाहुणा आला. अनिताने आपल्या मुलांना जन्म दिला. दिवस असेच जात राहिले आणि बबलू मोठा झाला. बबलू पवनचा खूप लाडका होता. दादा, यावर्षी तर खूपच दुष्काळ पडलाय. आता काय पेरायचं आणि काय विकायचं? हो ना, मला पण काही कळेना असं झालंय. दादा, एक सांगू का? हो बोल ना. विचार करतोय तिथे जाऊन काहीतरी काम करीन. इथे शेती करण्यासारखं आता काही उरलंच नाहीये. तसंही तू बरोबर बोलतोयस. आईसाठी मला इथेच थांबावं लागेल, नाहीतर पण दोघांनी मिळून मेहनतीने पैसे कमावले असते. हो दादा, पण तू काळजी करू नकोस, मी शहरातून तुला इथे पैसे पाठवत जाईन. संध्याकाळी हीच गोष्ट घरात बोलून दाखवली. सगळ्यांनी मोठ्या जड अंतःकरणाने पवनला शहरात जायला होकार दिला. पण घर चालवण्यासाठी पवनचं जाणं जरुरी होतं. मी तुम्हाला सांगते म्हणून एक गोष्ट कराल? हो वहिनी, बोला ना. त्या दिवशी मी आणि पार्वती खोटं बोलत नव्हतो. शहरात चाललाच आहात तर एकदा तुमचं नशीब आजमावून बघा. पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करा ना, बघा तुम्ही खूप कमाई कराल. ठीक आहे पवन, जसं आई आणि तुझी वहिनी सांगते तसंच कर. एकदा प्रयत्न तर करून बघ. ठीक आहे दादा,
मी असंच करीन. पवन घरातून काही पैसे घेऊन शहरात निघून गेला आणि पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याची कमाई चांगली होत होती. मध्ये मध्ये तो गावी यायचा आणि दादाला पैसेही द्यायचा. अशीच काही वर्ष निघून गेली. आता बबलूही मोठा झाला होता. मग एक दिवस बबलूने पवनला फोन केला. काका कसा आहेस? मी ठीक आहे रे. आज किती दिवसांनी फोन केलायस? तेच तर सांगायला फोन केलाय काका. मला सुट्टी लागलीये आणि मी तुझ्याकडेच येतोय. ही तर चांगली गोष्ट आहे. मी येऊ तुला घ्यायला? मी येईन ना, आता मोठा झालोय मी. बबलूचं बोलणं ऐकून पवन हसू लागला आणि मग बबलू त्याच्याकडे शहरात आला. पवन त्याला आपल्याबरोबर पाणीपुरीच्या गाडीवर घेऊन आला. हे घे पाणीपुरी खा. तुझ्या हातच्या पाणीपुरीची तर खूप आठवण येते. हो ना, ही सगळी देवाची कृपा आहे. दिवसभरात 500-600 रुपये तर नक्कीच सुटतात. काका ही जागा तर खूपच चांगली आहे. मग तुझ्याकडे गर्दी कमी कशी काय होतीये? अरे हे श्रीमंतांचं शहर आहे. इथे हॉटेलमध्ये जाऊन खातात. हॉटेलमध्ये ही पाणीपुरी 40-50 रुपयाच्या 5 देतात. मग तुमच्या या गाडीला पण आपण हॉटेल बनवू शकतो ना. याला मस्तपैकी लाईट वगैरे लावूयात. पाणीपुरी तर तीच राहणार आहे ना. त्याच्यासाठी पण काहीतरी नवीन करायला हवं ना, दुसऱ्यांपेक्षा जरासं वेगळं. मला माहितीये की तू खूप हुशार आहेस. बबलू आपल्याबरोबर येताना गावातून खूप साऱ्या कैऱ्या घेऊन आला होता. त्या दिवशी त्याने पाणीपुरीच्या पाण्यात कच्च्या कैरीची चटणी करून मिसळली. काका आता कस्टमरला विचार, बटाट्यावाली पाणीपुरी की कच्च्या कैरीची पाणीपुरी? अच्छा, आणि कच्च्या कैरीची पाणीपुरी कशी बनणार? ज्यांना जास्त आंबट पाणी आवडत असेल ना, त्यांच्या पाणीपुरीमध्ये तू ह्या कच्च्या कैरीचे तुकडे टाक. पवनने तसंच केलं. मग काय, त्याच्याकडे लोकांची गर्दी वाढू लागली. त्या दिवशी पवनच्या गाडीवरची सगळी पाणीपुरी विकली गेली. मग दुसऱ्या दिवशी त्याने डबल पाणीपुरी करून आणली आणि त्या दिवशी त्याने 3000 रुपयांची पाणीपुरी विकली. बघता बघता सगळ्या शहरात त्याच्या पाणीपुरीचं नाव झालं. हे घर तर खूप मोठं आहे रे. आपणही खूप माणसं आहोत ना. हो, पण मी आता राहणार कुठे? तुमच्यासाठी वेगळी मोठी खोली केली आहे आई. बाबा मला तर एकटीला काही राहणार नाही. मला सांगा, माझ्या बरोबर माझ्या खोलीत कोण राहील? नंदाच्या या बोलण्यावर सगळ्यांनीच आपले हात वर केले. पवनची मेहनत आणि बबलूच्या आयडियाने या कुटुंबाचं सगळं चित्रच बदलून गेलं होतं. अगं सांग ना, काय ऑर्डर करू तुझ्यासाठी? काहीच नको. मी आजही टिफिन घेऊन आलीये रोजच्या सारखीच. आणि ऐक, तुझ्यासाठीही काहीच मागू नकोस. मी माझ्या हाताने बनवलेला डबा आणलाय तुझ्यासाठी. अच्छा, अरे वा वा, दे बरं लवकर. आणि मग सियाने आपल्या बॅगेतून एक मोठा टिफिन बाहेर काढला आणि विशाल लगेचच तो उघडू लागला. सिया, हे काय बनवलेस तू? हे पालकचं सूप आहे आणि ही दुधीची भाजी, अगदी कमी मसाल्यातली. ही काकडीची कोशिंबीर आणि या भाजी बरोबर खाण्यासाठी मल्टीग्रेन आट्याची पोळी. मग सुरू करायचं? हो करूया ना. मला वाटतं ग्रीन कलर तुझा फेवरेट आहे. नाही का? असं का वाटलं तुला? बघ ना, इथे सगळंच ग्रीन आहे. सूप, भाजी, सलाड आणि या पोळ्या सुद्धा ग्रीनच करून आणल्यात तू. अरे हो, ते सूप बनवल्यानंतर ना थोडा पालक उरला होता. ते पीठ मळताना मी तो त्यात टाकला, त्यामुळे पोळी अजूनच हेल्दी झाली. तू खा ना, आता कसली वाट बघतोयस? सियाचं मन राखण्यासाठी विशालने त्या डब्यातलं खाणं खाल्लं आणि मग सगळं छान झालंय. सिया, मला आत्ता लक्षात आलं, मला लवकर घरी जायचंय. माझं काम आहे. मग मी निघू? अरे पण जेवण तर पूर्ण कर. हो, मी खाल्लं ना, भरपूर खाल्लं खरंच. मला लेट होतोय आता. सॉरी हां, काही हरकत नाही. तू निघ, मी उद्या भेटते तुला. बाय. अहो दादा, लवकरात लवकर मला एक पॅटीस आणि एक पेस्ट्री द्या. आणि हो, एक गरमागरम चहा पण मलाईदार. अरे काय, पोट फाडायचंय का? आत्ता तर तू सिया बरोबर जेवत होतास ना, आणि आता इथे येऊन पॅटीस आणि पेस्ट्री खातोय? अरे यार, काय सांगू, सगळ्या ग्रीन भाज्यांचं दुकानच घेऊन आली होती ती डब्यात. तिला वाईट वाटायला नको म्हणून आपलं मी थोडंसं चाखलं. सूप, सॅलड आणि दुधीची भाजी. आता हे सगळं खाणार आहे का मी? अरे पण मला एक सांग, आत्ताच तुझे हे हाल आहे तर नंतर काय करशील? म्हणजे लग्नानंतर तुला हेच सगळं खावं लागणार आहे ना. तसा तू सियाच्या बाबतीत सिरियस आहेस ना? हो, एकदम. मी प्रेम करतो तिच्यावर आणि लग्नही तिच्याशीच करणार आहे. आणि जिथे स्वयंपाकाचा प्रश्न आहे, मला माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. कॉलेज संपल्यानंतर विशालला एक चांगली नोकरी मिळते आणि मग घरी त्यांनी सियाचा विषय काढला. आणि मग काही महिन्यातच विशाल आणि सियाचं लग्न झालं. आणि आता खऱ्या अर्थाने या गोष्टीत ट्विस्ट येणार होता.
हा सुनबाई, आज माझ्या काही मैत्रिणी जेवायला येणार आहेत, त्यामुळे तू मटर पनीर, दाल मखनी आणि बिर्याणी कर आणि फोडणी घातलेली कोशिंबीर सुद्धा कर. पुरी आणि पापड वेळेवरच तळ आणि गोडही काहीतरी कर. मला वाटतं तांदळाची खीर करू शकतेस तू. ती करून फ्रीजमध्ये ठेव, म्हणजे थंड चांगली लागेल. ठीक आहे आई. घाबरलीस का सुनबाई? काळजी करू नकोस, मी तुला एकटीला नाही करायला लावणार. आपण दोघी जणी मिळून करूयात, ठीक आहे? नाही आई, तुम्ही आराम करा, मी सगळं करेन. खरंच तू करशील एकटी? हो आई, करीन. मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. चला बरं झालं, ही खूपच चांगली गोष्ट आहे. मग मी असं करते, मी आता मंदिरात जाऊन येते. एवढी चांगली सून जी दिलीये मला देवाने, मग नैवेद्य तर दाखवायलाच हवा ना देवाला. आपल्या सासूचं बोलणं ऐकून सिया हसते आणि मग ती किचनमध्ये जाते. पुढचे 3 तास सिया किचनमध्येच काम करत होती. आणि मग डायनिंग टेबलवर, आता तुम्हाला काय सांगू मी, माझी सुनबाई ना अगदी लाखात एक आहे. आज सगळा स्वयंपाक तिने एकटीने बनवलाय. मला तर सकाळीच सांगून टाकलं, आई तुम्ही काहीही काम करू नका. आता तुम्हीच सांगा, या कलियुगात एवढी चांगली सून मिळणार आहे का मला? नशीब असावं तर तुझ्यासारखं. अगं पण सुनबाई आहे कुठे? आम्हालाही भेटू दे तिला. हो हो, मी आत्ता बोलवते तिला. सुनबाई, अगं सिया, मी काही मदत करू का? नाही आई, सगळं तयार आहे, मी येतच होते. एवढं बोलून सियाने डायनिंग टेबलवर एक मोठं भांडं ठेवलं. जे बघून कावेरीची मैत्रीण म्हणाली, बस जेवणात एवढंच आहे की काय? नाही नाही आंटी, हे तर स्टार्टर आहे. मी पालकाचा गरमागरम सूप बनवलंय तुमच्यासाठी. असं बोलून सियाने सगळ्यांना पालकाचं सूप प्यायला दिलं. ते बघून तिची सासूबाई कावेरीच्या भुवया उंचावल्या. पण बाकी मैत्रिणींना आवडीने सूप पिताना बघून ती गप्प बसली. सूप तर खूपच छान झालंय. हो ना, आता बाकीचंही खाणं घेऊन ये. या सूपनी थोडंच पोट भरणार आहे सगळ्यांचं. हो आई, मी आत्ता घेऊन येते. सिया लगेच किचनमध्ये गेली आणि काही भांडी घेऊन आली आणि अजून काहीतरी आपल्याबरोबर घेऊन आली. तिने प्लेटमध्ये खाणं वाढलं तर ते बघून कावेरी तिला म्हणाली, सुनबाई, हे काय बनवलंयस? गरमागरम इडली सांबार आहे, ताज्या नारळाच्या चटणी बरोबर. ओ, हे सांबार आहे का? मला वाटतं घरातल्या सगळ्या भाज्या तू यातच टाकल्यात. हो, म्हणून तर ही डिश एवढी हेल्दी झालीये. प्रोटीन आणि न्यूट्रिशननी भरपूर असलेली. आणि याच्याबरोबर नारळाची चटणी आणि सलाड पण आहे. सिया खाणं वाढताना खूपच खुश होती, पण समोर बसलेल्या कावेरीचं रक्त उसळलं होतं, कारण सियाने तिने सांगितलेली कुठलीच डिश बनवली नव्हती. मग काही वेळानंतर, सुनबाई, आता फ्रीजमधून सगळ्यांसाठी खीर घेऊन ये. हो आई, मी आत्ता घेऊन येते. चला, नशीब निदान खीर तरी बनवलीये हिने. सियाने सगळ्यांसमोर खिरीचे बाऊल आणून ठेवले, पण ती खीर बघताच कावेरीच्या रागावरचा ताबा सुटतो. तिने चिडून सियाकडे पाहिलं आणि म्हणाली, हे काय केले सुनबाई? खीर हिरवी कशी झाली? कारण ती दुधीची खीर आहे आई, आणि मी तिला नारळाच्या दुधात बनवलीये. आणि विशेष म्हणजे मी त्याच्यात साखरेऐवजी ताजे खजूर वाटून घातलेत. सुनबाई, जरा 1 मिनिट किचनमध्ये ये. असं बोलून कावेरी किचनमध्ये गेली आणि तिच्या मागोमाग सिया सुद्धा. मग तिथे गेल्यावर, हे काय केलंस सुनबाई? पाहुण्यांसमोर माझं नाक कापून टाकलंस. तू हे जे काही बनवलेस ते काही जेवण आहे? अगं, जर तुला जमणार नव्हतं तर मला सांगायचं ना, मी केलं असतं किंवा बाहेरून मागवलं असतं. आधीच एकतर या बायकांच्या जिभा जास्त लांब आहेत. आता ह्या सगळ्या जणी मला हे ऐकून ऐकून माझा जीव घेतील. कावेरी एकावर एक तिला ताने मारतच होती आणि बिचारी सिया चुपचाप ते ऐकत होती. तेव्हाच डायनिंग हॉलमधून आवाज येतो, कावेरी, अगं ये आता बाहेर. हो हो, आलेच. कावेरीने रागाने सियाकडे पाहिलं आणि पाय आपटत किचनच्या बाहेर गेली. आजच्यासाठी सॉरी हां. ते काय ना, सुनबाईला अजून कल्पना नाहीये स्वयंपाकाची, आणि आज लगेच पाहुणे येणार म्हणून ती बिचारी थोडी घाबरलेली असेल. त्यामुळे जरा. काय बोलतीयस कावेरी तू हे? अगं, तुझी सुनबाई लाखात नाही करोडोत एक आहे. तुला सांगू, इथे येण्याआधी मी खूप घाबरले होते की माझं आज खूप हेवी खाणं होईल आणि पुन्हा माझी शुगर वाढेल. तुझ्या सुनेनी स्वाद आणि आरोग्य दोन्हीचा ताळमेळ साधून खूप छान खाणं बनवलं होतं. तू सियाला सांग, वेळ काढून माझ्याही सुनेला असं खाणं बनवायला शिकव. कावेरी, अगं कावेरी, कुठे हरवलीस? काय? हो हो, खरंच तुम्हाला हे खाणं खूप आवडलं? अगं हो हो, आम्हाला खरंच खूप आवडलं. खरंच कावेरी, तू तर नशीबच काढलंस. सियासारखी इतकी गुणी सून मिळालीये. आपल्या मैत्रिणींचं बोलणं ऐकून कावेरी आश्चर्यचकित झाली. त्यानंतर किचनची सगळी जबाबदारी कावेरीने सियावर टाकली.
आणि अशा रीतीने सियाने आपल्या सासरकडच्या माणसांचे विचारच नाही तर तिच्या किचनमध्ये तेल मसाल्यांनी बनल्या जाणाऱ्या खाण्याला तिने ग्रीन व्हेजिटेबल्स मध्येही बदललं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.